ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शनी। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शनी। काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शनी। तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शनी। अंतः प्रविश्य मौनाचे विमां प्रसुप्तां संजीवयत्ति किल शक्तिधरस्य धाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियतानिरंजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभृतं तन्नमामि शनैश्चरं। पंढरीचा देव आपल्या समोर गायलेला अभंग संत हृदय सम्राट याचा बेस कमी करा, बेस कमी करायचा, ट्रिबल देऊन थोडा गेन द्या, वरचा आवाज कमी करा, हाराव द्या। विठ्ठल श्री क्षेत्र बंबाळेवाडी, बरोबर ना? बांबळे बरं मी पाहूनच घेतो, या गडबड नको। बांबळेवाडी या गावामध्ये सर्व सत्पुरुषांच्या आशीर्वादाने वैकुंठासी तुळशीराम महाराज बांबळे यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ आदी करून या सप्ताहासाठी आधारभूत असणारे सर्व देणगीदार, अन्नदाते, ग्रामस्थ मंडळी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी, सगळे बालगोपाळ टाळकरी मंडळी, आपल्या सर्वांच्या सुंदर असं नियोजनातून हा गीता जयंती जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये आणि भक्तीच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे। अगदी आपण जो संध्याकाळचा मुहूर्त म्हणतो, गोरज मुहूर्त, या गोरज मुहूर्तावरती चालू असलेली आपली ही भक्ती, आणि ही भक्ती निश्चितच नाथरायाच्या साक्षीप्रमाणे त्रिकाल संध्यामध्ये गाय धरली जाणार। झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला। त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणाला जे पुण्य मिळणार आहे ना, तेच आपल्याला सवर्णीय गोवर्णीय लोकांना मिळणार आहे। कारण वारकरी संप्रदायाची ताकदच अशी आहे, गाते श्रोते सगळ्यांसाठी सगळं पुण्य ज्ञानोबराने समान ठेवलं, हे फार मोठं भाग्य आहे। आणि या भाग्यामध्ये जात असताना, प्रवेश करत असताना त्याच अनुषंगाने आपल्याला प्रसंगाला साजेल, शोभेल, रुचेल, पटेल असा अभंग भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वैराग्य राग रसिक अलंकापुर पीठाधी श्रीनिवासी ज्ञानेश्वरी श्री तुकोबराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अत्यंत महत्वाचा, अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे। या अभंगामधून संतांचं ठिकाणही सांगतात
आणि भगवत भक्ताची लक्षणं सुद्धा तुकोबराय प्रकट करतात. विठ्ठल विशेष म्हणजे तुम्ही जर उत्तराखंड, उत्तरांचल किंवा UP MP तिकडे जर गेलात तर तुम्हाला आवर्जून एक वाक्य बघायला मिळेल, देवभूमी में आपका स्वागत है. म्हणजे ती विशेष करून देवाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं ती क्षेत्र आहे. तसं महाराष्ट्राची भूमी जर म्हटली तर प्रत्येक ठिकाणी एक एक बोर्ड लागायला पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत आहे. अजून देऊला लागला नाही, आळंदीला लागला नाही, तेव्हा आपल्या गावाला कवा लागायचं. तर ही संतांची कृपा विशेष करून महाराष्ट्रावरती आहे. जोपर्यंत संत या भूतलावरती होते तोपर्यंत परकीय आक्रमण आपल्यावरती झालेलं नव्हतं. आणि ज्या वेळेला भगवान ब्रह्मदेवाच्या उजव्या कानावरनं स्वर्गातून ही 4 भवंड सोनं चाफ्याच्या रूपानं महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झाली, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपन काका, मुक्ताबाई अवतीर्ण झाली, आगळी वेगळी क्रांती केली आणि सगळ्या समाजाला माझ्या ज्ञानोबारायने एकत्र केलं. तुम्ही आता कुंभमेळ्याला आमच्या बरोबर आला तर आमच्या पंक्तीला जेवायला बसू शकत नाही, पण माझ्या ज्ञानोबारायने ब्राह्मणापासून तो शूद्रापर्यंत सगळ्यांना एका पंक्तीला आणलं. किती मोठं पुण्य आहे. महिला जर जुन्या काळामध्ये भगवत भजनासाठी कीर्तनासाठी आल्यात ना मायबाप, त्यांच्या कानामध्ये शिस ओतल्या जात होतं. एवढा गहन काल होता. पण ही जी कृपा आहे ती माझ्या ज्ञानोबारायाची वारकरी संप्रदायाची कृपा आहे. मिळविली संतांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांना एका पंक्तीला आणलं, पण समाज विसरतो. ज्ञानोबारायाने सगळं शिकवलं आणि ज्ञानोबारायाला खात्री होती की समाज संघटित राहील, एकजूट राहील. पण दुर्दैव 1294 अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावरती आक्रमण केलं. देवगिरी किल्ला, इंद्रगिरी, सूर्यगिरी, सीतेच्या हृदयामध्ये प्रवेश मिळवणं रावणाला जेवढं अशक्य होतं तेवढं देवगिरीचा किल्ला जिंकणं यवनांना अशक्य होतं. पण दुर्दैव असं झालं, फितुरीचा कलंक हा महाराष्ट्राला लागलेला आहे, भारतभूमीला लागलेला आहे. देवगिरीच्या किल्ल्यावरती आक्रमण केलं, 1.5 महिना गड झुंजतोय अल्लाउद्दीन खिलजी, पण ताब्यात येत नाही. आणि एक दिवस सहज रात्रीच्या वेळेला उंच टेकडीवरती उभं राहून ज्या वेळेला त्यानं पाहिलं, शेजारच्या माणसाला विचारलं, हे किल्ले में क्या चल रहा है? सांगणारी लोक नव्हती, गरका भेदी. सांगितलं, देखो बादशाहजी, हे ऐसा आहे, आमच्या इथं रोटी व्यवहारही चालत नाही आणि बेटी व्यवहारही चालत नाही. समाज संघटित राहावा याच्यासाठी बेटी व्यवहार नसेल तरी चालेल, पण रोटी व्यवहार असायला पाहिजे, त्यावेळेला समाज संघटित राहतो. ज्ञानोबाराय हे शिकून गेले, पण लोक विसरले. वास्तविक अल्लाउद्दीन खिलजीला ती गमक कळली, ती मेक कळली, ती ज्या प्रकारे त्याला ती खून कळली की जी लोक 24 तास एकत्र लढू शकतात पण ती लोक एकत्र जेवू शकत नाही, आणि असा समाज जास्ती वेळ एकत्र राहू शकत नाही, हे कळलं. आणि हे ज्ञानोबारायने अगोदर एका पंक्तीला सगळी लोक आणली होती का नाही? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एका पंक्तीला आणली, पण लोक विसरली. आणि 1.5 महिन्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीनं गडावरती आक्रमण केलं. दुर्दैव रामदेवरायाचं असं, धान्याच्या ऐवजी मिठाची कोठरं भरलेली होती. दुर्दैव म्हणा की फितुरी म्हणा. ज्ञानोबारायानं वर्णन केलं, काय ऐश्वर्य होतं महाराष्ट्राचं. द्राक्षाच्या झाडाला दूध घातल्या जात होतं. स्त्री धुणं धुवायला जायची तर जायफळाप्रमाणे तिच्या हातातलं सोनं झिजल्या जात होतं. लक्षात घ्या, भिकारी नसायचा, व्रतस्थ आणि प्रांतस्थ लोक असायचे, एवढं ऐश्वर्य. पण दुर्दैव असं की गड पडला आणि अभृत गेली. 1000 मन चांदी, 600 मन सोनं, 1000 मन रेशीम काठी, कापड वगैरे कितीतरी ऐश्वर्य रामदेवरायानं अल्लाउद्दीन खिलजीला दिलं, ते सोडावं. अभृत गेली, पण विज्जत सुद्धा विशीवर टांगली. यादव कुळाच्या राजानं स्वतःची मुलगी ज्येष्ठ पल्लवी ही त्यानं रामदेवरायानं अल्लाउद्दीन खिलजीला दिली. तिला दिल्लीमध्ये तिची समाधी आहे, तिला जेठाबाई म्हणून ओळखल्या जातं. मी कशा करता सांगतो, लक्षात घ्या.
इज्जत तर गेली, अब्रू सुद्धा गेली. नंतर हरपाल देवराय, शंकर देवराय, पण 350 वर्षाची काळरात्र भोगावी लागली. आणि 1645 मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली वगैरे वगैरे भाग तुम्हाला माहिती आहे. पण मधल्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचा अवतार झाला, पुन्हा संत जन्माला आली. ही फार थोर मोठं भाग्य आहे आपलं. आणि ज्या वेळेला तुकोबारायानं सगळ्या जगताचं वातावरण पाहिलं त्यावेळेला तुकोबाराय एक गोष्ट कटाक्षानं जाणवली. देवधर्म सांदी पडिले खऱ्या देवापासून खऱ्या परमार्थापासून लोक बाजूला गेली आणि नको त्या भक्तीला लागले. शिळ्या तांब्याचे बावले केले, पाट मांडुनी वरी ठेविले, गंध अक्षदाने. जगन्नाथ बाबा म्हणतात खरी लक्ष्मी कळाना वैभव लक्ष्मीचा उपास धरल्याशिवाय राहणार नाही. हे कळत नाही, कितीतरी अवघड आहे. लोक काम्य कर्माकडे जास्त वळतात, निष्काम कर्माकडे वळत नाही. वारकरी संप्रदायामध्ये निष्काम कर्माचे सिद्धांतही सावता महाराज, पण तिकडं कोणी वळत नाही. लक्षात घ्या. कितीतरी लोक कितीतरी नको ते कोण पूजिती नको तिकडं. इथून गुजरातला जात होत्या बाया माणसं कशाला पोरं व्हावं म्हणून. बरं गेले खरी, एकालाही झालं नाही. ती म्हशीचं दूध प्यायला लावायची आणि खडी साखर खा म्हणायची. बरं सकाळी 1-1.5 लिटर म्हशीचं दूध आणि संध्याकाळी 1-1.5 लिटर म्हशीचं दूध म्हणले तर बाई अशी होती, पण डायरेक्ट गंगूबाई नॉनस्टॉप. 6 महिन्यामध्ये पोट वाढली, पोरं नाही झाली. तुकोबारायाच्या वचनावरती आपला विश्वास नाही, ज्ञानोबारायाच्या वचनावरती आपला विश्वास नाही. हे दुर्दैव आहे. लक्षात घ्या. सिद्धांत हा आहे की तुकोबारायानं ज्या वेळेला ते सगळं पाहिलं, सगळ्या लोकांना वर हात करून सांगितलं, पण कोणी ऐकायला तयार नाही. तुका खरी बोभाट. संत सांगतात काय चिडूनही सांगतात, हात जोडूनही सांगतात, कर जोडून किंवा किती किती विशेष आहे, कर टाळी बोला, किती सगळ्या दृष्टीनं सांगितलं, पण लोक ऐकायला तर नाही. वाज तसे हरी हरी येणं म्हणता तया हरी हरी. पण एवढंही सांगून तुकोबारायाला असं वाटलं एवढं सुंदर सांगून ऐकत नाही ना, मग यांना पुराव्यानिशी सांगावा. आणि मग तुकोबारायाने असा महान पुरावा दिला की बघा ही भक्ती कोणापासून कशी सुरू झाली. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. एवढं सोपं नाही ना. मग तुकोबारायाने सुंदर पुरावा दिला. तुम्ही सनकादिक त्रेता द्वापारच्या अगोदरचं सुंदर उदाहरण दिलं. तुम्ही सनकाधिक संत, सनक सनंदन सनत कुमार सनकाधिक संत. ही संत एवढी मोठी महान भगवत भक्त आहे, यांना समोन विद्या प्राप्त झालेली होती. कलियुगामध्ये 2 व्यक्तींना समोन विद्या प्राप्त आहे. एक मानभव पंथाचे आचार्य चक्रधर स्वामी जाळीचा देव आणि दुसरे माझे ज्ञानोबाराय, त्यांना समोन विद्या प्राप्त आहे. आयुर्वेदामध्ये विशिष्ट प्रकारची विद्या आहे. नाम मंत्रावरती आपल्याला जर ती विद्या प्राप्त झाली तर आपण कधी म्हातारं होत नाही, बालवयात असतो नेहमी. जाळीच्या देवांचा फोटो बघा, ज्ञानोबारायांचा फोटो बघा, कसं आहे चिर तरुण आहे. आणि विशेष करून ही सनकादिकांना प्राप्त झालं होतं कशाच्या बळावर? हरी शरणम हरी शरणम हरी शरणम या दृष्टीनं. आणि एक दिवस दुपारच्या वेळेला
तपसाधनेतून उठले आणि मनात विचार आला आपल्या बापाच्या दर्शनाला जावं. वाईट काही नाही. दुपारच्या वेळेला सनकादिक वैकुंठामध्ये आले, पण जय विजय आपलं काम करत होते, भाले लावलेले होते. सनकादिक वैकुंठात प्रवेश करणार तर जय विजयाने भाला आडवा लावला. क्रोध आला. 12 वर्ष साधना केली, एक वेळेला क्रोध केला तर सगळी तपश्चर्या वाया जाते. क्रोध आला, शाप दिला, जात देवाजवळ राहतात आम्हाला अडवतात, राक्षस कुळात झाला. जय विजयानं चरण पकडले. महाराज चुकी झाली, माफी असावी, पण आमचा दोष तो काय, आमचं कार्य आम्ही करतोय ना, बरोबर आहे का नाही, आमचं कार्य आम्ही करतोय. देवापर्यंत ही घटना कळली. यांचा वैकुंठात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि स्वतः देव बाहेर आले. जय विजया, तुमची चुकी काही नाही, तुम्ही तुमचं कार्य केलं, पण सनकादिकांना असेल तर तुम्ही चुकलात. त्यांचा दोष तो काय, त्यांचं कार्य ते करत होते ना. सनकादिकांच्या लक्षात आलं आपलं चुकी झाली. सनकादिकांनी जय विजयाला सांगितलं, तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला 7 जन्म घ्यावा लागेल, आणि वाईट जर वागला तर 3 जन्मात तुमचा उद्धार होईल. जय विजयाने विचार केला, चांगलं वागून नाही तरी कलियुगामध्ये तरसच आहे की नाही. पैसे वाटील तोच निवडून येईल. फुकट काय करतोय. आजकाल समाजात फुकट काहीच भेटत नाही. परमार्थही फुकट राहिला नाही, संसारही फुकट नाही, प्रपंचही फुकट नाही, परमार्थही फुकट नाही. 2च वाक्यात. खाणं सुद्धा फुकट नाही. तुम्ही जर सप्त्याच्या पंक्तीला येत असाल तर 2 तास कीर्तन ऐकायला या. अन्न कीर्तन ऐकता ऐकता 9:15 जेवायला आला ना बेट्या, पुढच्या जन्मात त्याला ऊस तोड्याचं बैल होऊनच फेडावं लागेल. ऊस तोड्याचा बैल पाहिलाय का तुम्ही? फार वाईट आहे. एक तर हे पंक्तीला कीर्तन न ऐकता जेवायला येणार आहे, आणि दुसरे कोण मागून पाकिटा घेणारे महाराज लोक. सोपं नाहीये. ह्याच जन्मात फेडावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. सुदैवाने. अरे मग चांगलं वागायचं काय काम, आम्ही वाईट वागू, तथा असतो. जय विजयाचे 3 जन्म ठरले. लक्षात ठेवा, वाक्य लक्षात ठेवा. मी विचारणारे प्रश्न. आता देव म्हणे जर जय विजयच नसणार आहे तर आम्ही वैकुंठात काय करणार आहे? देव म्हणे आम्ही 4 जन्म घेऊ. हरकत नाही. देवाचे 4, जय विजयाचे 3. सनकादिक म्हटले जय विजय नाही, देव नाही, आपण तरी काय करणार? मग ते म्हटले आम्ही सुद्धा 5 जन्म घेऊ. किती झाले? सनकादिकांचे 5, देवाचे 4 आणि जय विजयाचे 3. आता जय विजयाचे 3 जन्म आहे का? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, वक्रदंत, शिशुपाल. आता बरीचशी महाराज लोक इथं सांगतात कंस, कंसाचा आणि जय विजयाच्या जन्माचा कार्यकारण संबंध नाही. कंस हा दुर्मिळ नावाच्या राक्षसाच्या सावलीपासून जन्माला आला. तो कसा? ग्रहण काळामध्ये ही त्याची आई फिरायला गेली आणि त्या दुर्मिळ नावाच्या राक्षसाची सावली तिच्या गर्भावर पडली आणि हा दारासिंग जन्माला आला. कंस. लक्षात घ्या, त्याचा संबंध नाही. म्हणून गर्भधारणेमध्ये स्त्रीनं जेवढं पावित्र्य पाळलं तेवढी पुढे संतती चांगली जन्माला येते, तशी येत नाही. लक्षात घ्या. 9 महिने ती जेवढा त्रास घेईल, जेवढं सुसंस्कारवान आपल्या जीवनात जगेल, तेवढं ती पुढे संतती जन्माला येते शुद्ध बीजापोटी. एवढं सोपं नाही. मग वक्रदंत, शिशुपाल, रावण, कुंभकर्ण आणि हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष हे जे विजयाचे 3 अवतार. आता देवाचे ऐका. हिरण्याक्षला मारण्यासाठी भगवान वराहनारायणाचा अवतार, हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवान नरसिंहाचा अवतार, माझ्या रामाचा अवतार कोणासाठी? रावणासाठी. आणि वक्रदंत शिशुपाला मारण्यासाठी माझे कन्हैया भूतलावरती आले. किती झाले? हिरण्यकश्यपूला म्हणजे लक्षात घ्या, वराहनारायण, नरसिंह, भगवान. किती झाले? बोलत चाला ना, तुम्ही नुसतं पाकिस्तान मधून आणल्यासारखं अतिरेकासारखं माझ्याकडे बघताय. किती झाले? जी बाई खरं उत्तर देईल तिला कीर्तन झाले 1 ग्रॅम सोन्याचे म्हणे जागेवर देणार. जागेवर देणार, जागेवर. खोटं बोलत नाही. शेजारी बसणाऱ्या बाईची शपथ आहे तुमच्या, आपण खोटं बोलत नाही. सांगा. नरसिंह, भगवान, वराहनारायण. किती झाले? 2. बोलत चला ना. नाही लक्षात येत? अजून सोपं सांगतो. ज्या पायीचं, उजव्या पायाचं अंगठ्या शेजारचं बोट, 1 पेर पुढे अंगठ्या शेजारचं बोट, ती बाई आयुष्यभर आपल्या पतीला ताब्यात ठेवते. कोणतं बोट? आता म्हाताऱ्या बाया सुद्धा बोटचा शेजारचीला माहित होईल.
हा झाकून ठेवा. भविष्य सुद्धा सांगतो मी, पण माझा चार्ज वेगळा आहे. ज्याच्या कपाळावर सरळ 3 रेषा आहे, बसलेल्यांपैकी घरी जाऊन पहा, सरळ 3 रेषा आहे, अगदी मध्ये आडवेट नाही, इथून तर डायरेक्ट असं, तो 100 वर्ष जगतो. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देईल, त्याच्यात मरणार नाही. सरळ 3 रेषा असेल 100 वर्ष जगतो. ज्याच्या कपाळावर 2 रेषा आहे तो 75 वर्ष जगतो. ज्याच्या कपाळावर एकच रेषे, त्यानं एकांतात गेल्यावर मला फोन करा सांगत नाही. हे कसं लक्षात येतं? तसं लक्षात ठेवा. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, मग वराह नारायण, नरसिंह भगवान, राम आणि भगवान श्रीकृष्ण, हे 4 अवतार झाले देवाचे. ते म्हणाल कसं काय? तर बघा, वराह नारायणासाठी अवतार झाला, अवतार घेतला हिरण्याक्षला मारण्यासाठी. याची साक्ष काय, याचा पुरावा काय? तर सगळ्यात मोठं जगातलं युद्ध कोणतं आहे सांगा बरं? महाभारत. कीर्तनात बोलत चालला, बोललं तर मला काही वाईट वाटत नाही. महाभारत, पानिपत का राम का रावण, सगळ्यात मोठं युद्ध कोणतं झालं? महाभारत. एक लक्षात ठेवा, महाभारतापेक्षा या भूतलावरती सगळ्यात मोठं युद्ध झालं ते वराह नारायणामध्ये आणि हिरण्याक्षामध्ये. काही ठिकाणी 108 दिवस म्हटलेले आहे आणि काही ठिकाणी 160 दिवस म्हटलेले आहे. आणि ते सुद्धा भूतलावरती नाही, रसातळाला झालं समुद्राच्या. देवाने बराचसा त्याच्याबरोबर आनंद घेतला. एका ठोक्यात त्याचा विनाश केला आणि पृथ्वीला वर घेऊन आले, तिची स्थापना केली. आणि ज्या वेळेला समुद्राच्या किनारी आले, अंगाला असा झटका मारला. अंगाला असणारी सगळी केस ज्या वेळेला समुद्राच्या किनारी पडली, त्या केसांना वाचा फुटली, प्रभू तुमचं ढाल म्हणून आम्ही तुमचं संरक्षण केलं आणि आता काम संपो, रोग मरून वैद्य सर्व, अशी तुमची गंमत झाली. देवाला वाईट वाटलं. बरोबर आहे गड्या, आपलं चुकलंच. देवाने त्या केसांना आशीर्वाद दिला, जोपर्यंत माझ्या धार्मिक कार्यात तुमचा स्वीकार केला जाणार नाही तोपर्यंत ती पूजा मी ग्राह्य धरल्या जाणार नाही. मनवचंडी यज्ञ असो, वास्तुशांती असो, कुठलाही यज्ञ असो, शतचंडी यज्ञ असो किंवा 10वा असो, पिंडदान असो, श्राद्ध असो, ब्राह्मण पहिले आपल्या बोटामध्ये काहीतरी गवताची काडी घालायला देतात. त्याला काय म्हणतात? दर्भ. मग तो दर्भ आत्ताचा, त्यावेळेला वराह नारायणाचे केस आहे. ते म्हणाल कसं काय? तर एक केस घ्या आणि एक दर्भ घ्या, दोघांना समोर धरा. केसाला टोक नाही, शेंडा नाही, बुडूक नाही. दर्भाला सुद्धा टोक नाही, शेंडा नाही, बुडूक नाही. मग हे जे दर्भ आहे ते वराह नारायणाची केस आहे. त्या काळात झालेल्या युद्धाची साक्ष देण्यासाठी आज आपल्याला ते दर्भ स्वीकारावं लागतं, त्याशिवाय धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. हा त्याचा पुरावा आहे. विठ्ठल हिरण्यकश्यप मारण्यासाठी नरसिंह भगवान प्रगट झाले. कलियुगामध्ये तुम्हाला लवकर प्रसन्न करून घेणाऱ्या 3 देवता आहे. एक नरसिंह भगवान, पण त्यांची शक्ती आणि भक्ती अवघड आहे, पण साधी सोपी भक्ती करून देव आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. एक म्हणजे आंब्याची भक्ती आणि दुसरी म्हणजे मारुतीरायाची भक्ती, लवकर प्रसन्न होते. आता ही झाली देवाची अवतार, जय विजयाची अवतार. आता साधूची अवतार आहे का? संकारिकांची. पहिला अवतार झाला भक्त प्रल्हाद, दुसरे झाले उद्धव, तिसरे झाले अंगद, चौथे झाले नामदेवराय आणि 5वे झाले माझे जगद्गुरु अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया. सुंदर असा अवतार झाला. आता भक्त प्रल्हाद, काय भक्ती होती भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हादाच्या भक्तीला जोडत नाही, तोडत नाही. किती भक्ती. स्वतःच्या बापाने स्तंभी नरहरी प्रगटला आणि रेणूया थोकडा तुका. आपली भक्ती कशी, आलं मनाला गेली, क्षणाला मोडकं टोपलं, बस लिहून आलं. काही नाही आपल्या परमार्थाला. 40 वाऱ्या केल्या म्हणतो. अरे तुझा हरिपाठ पाठ नसेल चोद्या, तर तुझी वारी करून काय उपयोगी? काय उपयोगी सांगा ना तुम्ही? फक्त राजगिरीचे चिक्क्यान लाडू गोळ्या करण्यातच तू आयुष्य घालवलं. काय उपयोग? नाही उपयोग. काय अनुभव काय आला परमार्थातला? साधना काय मिळाली? जर तो भगवंत जनाबाई बरोबर दळत असेल, नामदेवराया बरोबर जेवत असेल, नरहरी सोनाराला जर खडू फुंकू लागत असेल, गडू फुंकू लागत असेल, सावता महाराजाला जर खुरपू लागत असेल, तर तुला एखाद्या अभंगाचं प्रमाण होणू लागायला काय येऊ शकत नाही? तो नेमकं चुकतं तुझं काय हे कधीतरी शोधलं का आपण?
हा परमार्थ आहे, तसा परमार्थ आपला नाही. बरं, स्वप्नात तरी त्यांना एखाद्या वेळेस यावं ना. तो त्यावेळेला येत असेल तर आज काय येऊ शकत नाही. का चुकतं आपलं हे? कधीतरी मायबाप शोधा, मग खरा परमार्थाचा आनंद मिळेल. परमार्थ सांगणं सोपं आहे, परमार्थ अनुभवणं फार अवघड आहे. घरोघरी अवघी झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण भाऊ माझी. आपल्या पद्धती आमटी संपली, वता पाठ, अरे जास्त कर ना. तसं आहे, दगड उचलला का बाबा आहे, पण अनुभव शून्य. आणि आता सध्या पोट भरण्याचं उत्कृष्ट साधन म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल किती भक्ती, किती भक्ती. चौथा कितीतरी संकट आली हो, किती संकट आली, पण हा काही मरतच नाही. बहीण आली, काळजी करू नको मी मारते याला. होलिका आली, होलिकेनं चिता रचली, त्याच्यावर प्रल्हादाला घेऊन बसली. पण विचार करा, ज्याच्या पाठीमागे देवी त्याला काय भेवी. द्वारकेचा शब्द आहे. ज्याचा मायबाप पाठीरा काय त्याला काय भेवे. देव मारी त्याला कोण देव त्याला कोण मारी, असं आहे का? चूक आता गाडी तेवढी झाली त्याच्यामुळे होतं वया. वाक्य उलट करा. आता वाक्य काय? देव तारी त्याला कोण मारी. आता हे उलट करा, बोला ना, आता बोला ना. देव मारी त्याला कोण तारी. माता मारी का तारी? ओ लाडक्या बहिणीनो, काय तारी का मारी? हे घरी जाता जाता विचार करायचा आहे, त्याला परमार्थ म्हणायचं. धर्माचं अन्न खाताय ना, धर्माचा विचार करा. होलिकेनं मांडीवर घेतलं, पण चिंतन चालू आहे. स्वायसा कोठे आठवची नाही, आम्हा हरीचा दासा हे नाही रे लोक. आग्नी लागली, सगळं समाज चिंता करतोय, भगवत भक्त जातोय, हळहळ करतोय, पण हा मरतोय हे लोकांना ऐकायला जाऊ नको म्हणून त्या हिरण्यकश्यपूनं बँड लावला, बँड आणि बॉम्बा मारायला लावल्या. आपल्याकडे बॉम्बा मारतात ना, आजही बी होळी पेटवल्या. तुमच्या होळी पेटवतात का? होळी का बॉम्बा मारतात ना. होळी रे होळी, पुरणाची पोळी, ब्राह्मण मेला संध्याकाळी त्याचा उपवास मंगळवारी. लिहिणारा सापडायला पाहिजे. काय संबंध आहे ब्राह्मणाचा आणि मंगळवारचा? पण ब्राह्मण मेला संध्याकाळी त्याचा उपवास. अरे काय पण आगे से एम पीछे सीधा काही. जयराम बाबाले भारी सांगायचे सिद्धे भेटतात याच्यावरती, आता मला वेळ नाही. पण जळून गेली हो, होलिका गेली. प्रल्हाद त्या चितेवरती बसलेला होता. समाज दौक्या पावलाने आला. 2 दिवसांनी पाहिलं तर प्रल्हाद त्या चितेवरती उचलला, जय जयकार केला आणि सगळी राख प्रत्येकानं आपल्या अंगाला लावली. आपण आता ती धुलीवंदन करतो. होळी झाली, धुलीवंदन झालं आणि आनंदोत्सव सगळ्या नगरातल्या लोकांनी साजरा केला, ती म्हणजे रंगपंचमी. पण भक्त प्रल्हाद जगला. किती श्रेष्ठ भक्ती. त्या भक्त प्रल्हादाच्या नंतर कोणाचा जन्म? अंगदाचा. किती श्रेष्ठ जन्म. अहो रामाच्या पुढे झुकेल का नाही सांगता येत नाही, पण रामाच्या दासानेच रावणाला चरणावर झुकवलं. इतकी मोठी श्रेष्ठ भक्ती. किती सुंदर अंगद आहे. जे वालीला जमलं नाही ते पोराने केलं. अंगद. नंतर उद्धव. उद्धवाचं किती प्रेम होतं देवावर, किती प्रेम होतं. देवकीची आणि यशोदेची भेट झाली आणि दोघींना आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याबरोबर सांगितलं माझ्या मुलाला काय आवडतं सांग.
म्हणल्याबरोबर यशोदेचे डोळे भरून आले, कंठ भरला, हृदयाचं स्पंदन वाढलं. तिनं सांगितलं, माझ्या कृष्ण कन्हैयाला माखन मिश्री बहुत प्यारी, ताजं लोणी दळलेली साखर, पण एवढं असलं तो त्याला देऊ नको. आणि सांगितलं आणि यशोदा निघून गेली. हिने विचार केला, दोन वाक्याचा समन्वय सहचार लावायचा कसा? साखर आवडती, लोणी आवडतं, दिल्यावर खुश व्हायला पाहिजे का दुःखी व्हायला पाहिजे? तंबाखूवाल्याला चुनावाला भेटला तर किती आनंद होतो, गांजावाल्याला गुंडीवाला भेटला तर किती आनंद. नाही या आनंदाशी हे दोघं जर एकांतात बसले तर बोलांची देवाणी घ्यावान होईल. आम्ही दोन्ही महाराज एकत्र आलो तर रात्री तुला किती होते, तुला किती होते, म्हणजे ज्याच्या त्याच्या विचाराची देवाणी घ्यावान होते. वाईट नका समजू, पण व्यवहार पण योगायोगाने काय असेल. आणि देवकीनं सुंदर ताट तयार केलं. तेव्हा देवाचं लग्न झालेलं होतं. समय लावली, रांगोळी काढली, चौरंग सजवला, चांदीचा ताट आहे, चांदीचा चंदनाचा पाट आहे, त्याच्यावर चांदीचं ताट आहे, सोन्याचे चिमटे, सोन्याच्या वाट्या आहे, सोन्याचे चमचे, सगळं ताट सजवलं. लिंबाची फोड आहे, त्याच्या शेजारी मीठ आहे, मिठा शेजारी तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, लसणाची नसत त्यावेळेस, खोबऱ्याची चटणी, सगळे लोणचं, फळभाज्या, पाळेभाज्या, हाटलेल्या भाज्या, कंदमुळं, सगळं जिथल्या तिथं ठेवलं. भात तर अनेक प्रकारचे होते, तुम्हाला आठवत असले तर सांगा. वरण भात, मसाले भात, डाळ भात, आता वरण भात डाळ भात बरं, डाळ भात. चला दुसरा पुलाव भात. कुठं रे स्वतः कोणता भात? कढी भात, वेज बोलत चला, बोलल्यानं मला वाईट वाटत नाही. दही भात, शाबास. अजून जिरा भात. वा, तुमच्याकडे कसं काय? घंटा भात, तिखट भात, बरं खिचडी भात. इकडं बरं भरपूर झाले भात. आता एक भात शेवटचा मी सांगतो. रावण भात खाल्लाय तुम्ही कधी? रोज खाताय. माझी आई संध्याकाळी उरलेला भात सकाळी हिरव्या मिरच्या, कांदा, लसूण टाकून परतून द्यायची. त्याला शिळा भात नाही म्हणायचं, त्याला रावण भात म्हणायचं. सगळा भात आहे, वटाणा खाण्यासारखी पोळी आहे, चांदीचं फुलपात्र आहे, त्याच्यात ताजं लोणी, दळलेली साखर टाकली. कृष्णाला आवाज दिला, कृष्णा चल जेवून घे बाबा. एकाच्या कैवाडी उगवी बहुतांची कोडी. देव रडायला सुरुवात केली. आता तो लहान असता तर रडते माझे, तो तानाही नाही आणि म्हातारा नाही, तो तरुण आहे, 16वा वरीस. हरी शरणम. कसं काय करावं? देव, अरे काय झालं? काय नाही, आई तुझी तुझा. देवकीला सांगा ना, वसुदेवाला सांगा ना, बळीरामालाही सांगा ना. शेवट देवाचा प्रिय पात्र भक्त उद्धव 14 विद्या 64 कला बृहस्पतीकडून शिकून आलेला होता आणि स्वर्ग रिटर्न होता. महाराज, स्वर्ग रिटर्न म्हणजे कसा? अगदी सोप्या भाषेत सांगतो. तुमच्या गंगे तुरंबे गतच दिसतीस ग. कशातलंय? शाबास. मग तो जसा स्वर्ग रिटर्न तसा उद्धव स्वर्ग रिटर्न, एवढंच घ्यायचं. आलं काय झालं कृष्णाला? मी पाहतो जवळ आला आणि देवाने खांद्यावर हानोटी ठेवून रडायला सुरुवात केली. रडणं वगैरे सगळं झालं. देवाची हानोटी दिली. देवा, देवा काय झालं? मला सांगायचं नाही, एका सगळ्याला सांगतोस. काही नाही अरे, मला गोकुळची आठवण झाली. मग गोकुळची आठवण झाल्यावर रडायला काय झालं? काय प्रेम होतं. या लागी सुमनानी शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, पैगा गोपी तया प्रती, चावळी जे सुखे. सुमन, शुद्धमती, अनिंदकू, अनन्य गती, ह्या 4 गोष्टी ज्या प्रेमात येतात त्याला खरं प्रेम म्हणतात. तेरेले चांद भी तोड के लावगा, खरं नाही. हा फसवा बाजार आहे. योगायोगाने. अरे मग गोकुळात काय झालं? त्याच्यात नादबाबांनी वर्णन केलं. नैनीच्या उदकाने भिजली धरणी सारी, कवी कल्पनेची उतुंग भरारी, कल्पना शक्तीचा अलौकिक नमुना नादबाबाने रिला. अरे माझ्यासाठी ते गोपाळ रडत होते, आज मला त्यांची आठवण झाली, त्या अर्थी मला विसरले नसतील. तू जाण तेवढं बघून ये. उद्धव 1 दिवसात जातून परत येतो म्हणला. गोकुळात आला, तो कायमचा गोकुळवासी होऊन गेला. समोर कृष्णाचं चित्र पाहिलं आणि देव आवाज दिला, क्यों माताजी, ये तो हमारे द्वारिकाधीश राजाधिराज कृष्णचंद्र ठाकुर जी की प्रतिमा है. ती गवळण म्हणले, ए उद्धव, कोण कृष्णचंद्र ठाकुर? हे तो हमारो कन्हैया है, हमारो लाला भयो है. याची 4Gची रेंजच गायब झाली. कोण कृष्णचंद्र ठाकुर? हा उदय तो म्हणून सांगून गेला, अजून आला नाही. गड्यानो राजा किरे झाला.
कृष्ण सिंहासनी बैसला. एवढं उद्धवाचं आणि देवाचं प्रेम होतं माय बाप. मग उद्धवाचं अवतार कार्य झालं. नंतर माझे नामदेवराय जन्माला आले. बरं, नामदेवरायाचं विशेषच आहे. काय विशेष आहे मला वेळ नाही जास्त सांगायला, पण सगळ्या संत चरित्रामध्ये नामदेवरायाच्या चरित्राचा मी लय मोठा फॅन आहे. काय भाग्य करतो का नाही तर डोकंच फोडील. खातो का नाही फोडू डोकं. देवाला डायरेक्ट ब्लॅकमेलिंग. दाखवा कुठला संत. सगळ्यांनी आदर केला का नाही देवा देवा, पण इथं ब्लॅकमेलिंग. घेतो का नाही, येतो का नाही, खातो का नाही. किती विशेष. नामदेवरायाचं सगळं देवाने सहन केलं. देवळीचा प्रसंग होता आणि 2:45 वाजताच आईनं उठवलं नामदेवरायाला. तेव्हाच्या आया लवकर उठायच्या. आता देव लवकर उठतात, देव नाही उठत. पहिलं कसं होतं, सडा समर्जन रांगोळी सगळं दळणं. आणि आता मला शोभत नाही. जाऊ योगाने. आणि त्यावेळेला विठ्ठल टेकडी नामदेव टेकडी छोटेसे गाव होते. भलं मोठं पंढरपूर नव्हतं. नामा आई चल जेव आंघोळ करून घे. नामदेवराय दगडावरती बसले. ते उठणं, ते तीळ, ते तेल, ते सगळं पाहिलं. आई आज काय, अरे आज म्हणे दिवाळी अभंग स्नान आहे म्हणून उठणं लावून स्नान करायचं. आता उठणं गेलं, चला मोती स्नानाची. आई हे उठणं, हे तीळ, हे तेल सगळं माझ्यासाठी हो, तुझ्यासाठी. मग एक काम करू काय, म्हटले काय देवाला घेऊन येऊ का आंघोळीला. खरं सांगा, आपल्याला देव सुखात आठवतो का दुःखात आठवतो. खरं सांगायचं तुम्हाला, तुमच्या बायकोची शपथ आहे. सुखात आठवतो, दुःखात. ही भक्ती आहे का सुखात सुद्धा देव आठवला पाहिजे. नामदेव आई म्हटली जा ना घेऊन ये. आणि नामदेवराय 2:45 वाजता रावळात पळतच गेले लंगोटीवरच. लहान पोरग त्याला काय देवा काय चला आंघोळीला. वेळा आहे का म्हणला, आता काकडा चालू होईल कुठं आंघोळ तुझी चालली. नाही म्हटले यावं लागेल. उठणं लावून स्नान केलं, नाही येणार तर डोकंच फोडील. चल म्हणले. नामा अरे यायला काही हरकत नाही बाळा, पण आता काकडा चालू होईल, वारकरी येणार आणि मी जर इथं नसलं तर कसं होईल. मग नामदेवराय म्हटले देवा असं कर ना, तू आंघोळ करू नये तोपर्यंत मी उभा राहतो. अरे देव म्हटले हरकत नाही तू उभा राह, पण त्याच्या अगोदर करार कर. करार स्टॅम्प देवाने लिहून घेतला. लिहून घे म्हणे तुझ्यासाठी काही पण. शाबास, लिहून घे. लिहून घेतलं. पहिला करार असा झाला, देवाने सांगितलं कटेवरी कर. नाही जा देवाचे नाही म्हणतो मी, फक्त कटेवरी कर एवढंच घ्यायचं. कटेवरी कर. डोळे एकत्री ठेवायचे, कोणाकडे बघायचं नाही. कोणी किती तुझ्या पायाला पेडा चिटकावला घागायचं नाही. नामदेवराय म्हटलं हरकत नाही. दुसरं, तुझ्या अंगावरती किती गरम पाणी ओतलं तू गागायचं. नामदेवराय म्हटलं हरकत नाही. सुरुवातीला प्रश्न सोपे असतात, नंतर अवघड होतात. कोण बनेगा. नामदेवराय म्हटले काही हरकत नाही. तिसरी आठ देवाने घातली. किती बी तुझी आरती ओवाळताना नाकातली केस जळाली तर गागायचं नाही. नामदेवराय थोडे डिल्ले पडले. प्रयत्न करीन. तुम्हाला समजतंय ना. पण नंतर देवाने सांगितलं एवढं सगळं झाल्यानंतर तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावण्यात येईल. आता लोणी नाही म्हणायचं, आता श्रीखंड म्हणायचं. चितळे श्रीखंड लावलं तर तू फक्त बघायचं, खायचं नाही. नामदेवराय म्हटले किती पाणी टाकलं गागणार नाही, किती केस जळाले कुक म्हणणार नाही, पण लोण्याचा गोळा आल्यानंतर परत जाईल याची गॅरंटी देणार नाही. देव म्हटले तुझी तू बघून घे. आणि देव आंघोळीला गेले. आई साहेब आणा पाणी. आई म्हटले देवा नामा कुठे. म्हणले रावळा ते जा त्याला घेऊन या. झालं का आता दोन्ही घरचा पाहुणा. तोपर्यंत काकडा चालू झाला. उठा जागे भारे आता.
खरी साधना कीर्तन भजन हे आहे, पण खरी साधना वारकरी संप्रदायाची काकडा आहे मायबाप. महाराष्ट्रातील थोर सत्पुरुष ज्यांना काकड्यामध्ये भगवंताचं दर्शन झालं पंढरपुरात, ते म्हणजे गंगू काका शिरवाडकर. संप्रदायातले महान संत झाले, त्यांना भगवंताचं दर्शन काकड्यात झालं. अजून सोपं सांगतो, छातीवर हात ठेवून सांगतो, ज्या माणसाला कॅन्सर सारखा आजार असेल ना, त्याने 6 महिने कंटिन्यू देवाच्या समोर बसून 3 ते 6 काकडा करा. मनापासून करा, जीवभावाने करा, श्रद्धेने करा. 6 महिने काकडा करा. त्याचे रिपोर्ट जर निगेटिव्ह नाही आले ना, कीर्तन करायचं सोडून दिलं ना, आयुष्य तुमच्या चरणाजवळ तुमचा दास म्हणून काम करेल. एवढी ताकद साधने ते, पण आपण करत नाही. जेव्हा काकडा असतो तेव्हा आपण गोधडीत वाकडे असतो. कशाचा काकडा आपल्याला माहिती जमायचं. उलट काहीला असं दुःख होतं महापुरुषांना, हा कधी 8 दिवस जाईल तर जाऊ भाऊ म्हणताय. ही विशेषता आहे. सुंदर काकडा चालू आहे. उठा ऋणोदय प्रकाश झाला, लाजले गे माये आता कवना वाळू. बघता 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 सगळा काकडा झाला, सगळी प्रोसिजर झाली. देव त्या गरुड खांबाजवळ उभे राहिले. तेव्हा नुसता खांब होता. देवाने भक्ताचा सगळा सोहळा पाहिला हो, आणि इकडं सगळी प्रोसिजर झाली बुवा. आणि येऊनही तो प्रसंग घडला, घडूनही तो प्रसंग घडला. त्या बडव्यानं देवाच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला, आणि गाभारात एवढं गरम, एवढं कडक पाणी, एवढं सगळं जाळ झाला. आणि नामदेवरायाच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावल्याबरोबर अर्ध्या झपाट्यात अर्धा गोळा वडूनच घेतला. जसा गोळा वडला तसं बडव्यानं पाहिलं, अरे देवाला लोणी खाल्लं, देवाला लोणी खाल्लं. नामदेव म्हणे, गप, मी देव नाही, मी नामदेव आहे. अरे मग देव कुठं आहे? म्हणजे तो काही समोर आहे. पण त्याचं भाग्य नव्हतं, देव गरुड खांबात अदृश्य झाले. म्हणून आपण आता मिठी मारतो. नामदेवराने सांगितलं, बाय घाकू नको, मी लोण्याचा गोळा खाल्ला हे कोणाला सांगू नको, आणि तू पेटीतून किती पैसे चोरले हे मी कोणाला सांगू. मेरी बिचू विठ्ठल एवढं प्रेम नामदेवरायाच्या जीवनात देवाने अनुभवलं. देवाचं प्रेम नामदेवरायाने अनुभवलं, आणि तोच अवतार पुढे तुकोबरायाचा झाला. मग तुकोबराय म्हणतात, अशा सत्पुरुषाजवळ देव असेल, त्याचं नुसतं दर्शन आपल्याला झालं तर आपल्या जीवनातलं पाप जातं. दुसरं चरण, देवताया जवळी देवताया जवळी